वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग खरं तर आज आहे आपला फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 12वा दिवस। सो बघा मग खरं तर बोल करता 11 दिवस झालेले आहेत आणि या 11 दिवसात आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टी टॉपिक्स या क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहेत। तर मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की आपण काय काय शिकलेलो आहोत जेणेकरून तुमचं पुढचं शिकण्यामध्ये नक्कीच लिंक लागेल। ऍक्च्युली हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे, त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत आणि या व्यतिरिक्त जरी तुमची काही कमेंट्स असेल रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार व्हिडिओ बनवेलच। असं बघा मग त्यानंतर महत्त्वाचे 2 टॉपिक होते ते म्हणजे ड्रेसवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची आणि अंगावरून म्हणजेच बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, कुठली मापे लागतात, तर हे मी आपण म्हणजे खरं तर याआधी बघितलेलं आहे आणि फायनली आपला एक ड्रेस कंप्लीट झालेला आहे। सो या ड्रेसचं मी कॅल्क्युलेशन, लुजिंग, मार्जिन, फॉर्म्युला हे संपूर्ण तुम्हाला म्हणजे कटिंग, स्टिचिंग वगैरे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी खरं तर त्याचं स्टिच केलेलं आहे, तुम्हाला परफेक्ट जमलेला आहे। सो खूप छान वाटतंय, खूप छान। आणि जर कोणी बघितलं नसेल अजून स्टिच करून बघितलं नसेल सो नक्की स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच, मला तुम्ही कमेंट करा। त्यानंतर आपण खरं तर पुढचं पार्ट कंप्लीट केले होते ते म्हणजे जो काही आपला ड्रेस आहे तर त्यासाठी डायग्राम सांगितली होती जेणेकरून ते डायग्राम फॉलो करून तुम्हाला कुठल्याही मापाचं सहजच कटिंग स्टिचिंग करता यावं। खरं तर यासाठी आपण ते घेतलं होतं। त्यानंतर ड्रेसची पेपर पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कशी करायची किंवा पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे देखील सांगितलं। हा व्हिडिओ तर खूप रिक्वेस्टेड होता, बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या की ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं बनवायचं ते सांग। सो खास त्यासाठी मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता। त्यानंतर नेक्स्ट आपण स्टिच केलेला आहे ते म्हणजे खणाचा खूप छान फॅन्सी आणि थोडासा महाराष्ट्रीयन लुक टाईप खणाचा फ्रॉक। त्याचा गळा रुंदी, शोल्डर, मुंडा डिझाईन कशी बनवायची, कसं सेटअप करायचं वगैरे सगळं अगदी सविस्तर सांगितलं होतं आणि खरं तर एकदम कमीत कमी फॅब्रिक मध्ये ते आपलं रेडी झालेलं आहे। सो खणाचं खूप ट्रेंड चालू आहे, नेहमीच ते छान दिसतं। सो त्यामुळे महत्त्वाचा पॉइंट सुद्धा आपण तो घेतलेला आहे। त्यानंतर खरं तर आपण घेतला होता घागरा, त्याचा टॉप पेपलन टाईप होता। सो त्याची सुद्धा मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग संपूर्ण सांगितलं। साडीचा घागरा होता, तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा आणि तुम्ही बघितलं असेल तर खूप छान रेडी झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडला आहे, तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे। सो असा घागरा सुद्धा स्टिच करून बघा, जर नाही जमलं तर मग मी आहेच, ठीक आहे। सो जर यामध्ये तुमचा एखादा टॉपिक एखादा क्लास मिस झाला असेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघू शकता आणि नक्कीच तो तुमचं जे काही मिस झालेलं आहे तर ते कंप्लीट करू शकता। त्यानंतर आता आज आपण खरं तर शिकणार आहोत फ्रॉक। ऍक्च्युली भरपूर सारा घेर जर हवा असेल आणि थोडा फॅन्सी लुक मधला हा जो काही फ्रॉक आहे तर तो आहे। बऱ्याच आपण रेग्युलर गळा वगैरे रेडी करत असतो तर आपल्याला इथे पट्टी लावून ते रेडी करायचं आहे। सो खूप छान फ्रॉक आहे, मी तुम्हाला याची सुद्धा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते सुद्धा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा छान खूप सारा घेर सहित फ्रॉक कसा रेडी करायचा ते सांगणार आहे। प्लेटेड आहे, भरपूर साऱ्या प्लेट्स आहे। सो प्लेट्स कशा सेटअप वगैरे करायच्या, काट आहे आणि काट खालीच हवा होता, सो त्यासाठी कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं कटिंग स्टिचिंगचं, सो हे सगळं सविस्तर सांगणार आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कशा पद्धतीने छान असा हा प्लेटेड फ्रॉक आहे फॅन्सी लुक मधला तर तो कसा रेडी करावा हे सहजच लक्षात येईल। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता छान असं वर्क केलेली ही ओढणी आहे। त्यासाठी बघा मॅचिंग मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर बघा मी ती ओढणी तुम्हाला ओपन करून दाखवते थोडीशी। बघा कडेने काट वगैरे आहे, मध्ये पण जो काही पोर्शन आहे तो छान आहे प्रिंटेड आणि मध्ये थोडंसं परत प्लेन आहे। तर छान असं बघा प्लेन आणि हे वर्कवालं कॉम्बिनेशन यूज करून आपण छान असा फ्रॉक तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता फ्रॉकसाठी आपल्याला कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। तर बघा हा जो काही फ्रॉक आहे तर त्या फ्रॉकसाठी आपल्याला इथे लागणार आहे पूर्ण उंची, त्यानंतर आपल्याला लागणार आहे कमर उंची, छाती, कमरघेर, शोल्डर, पुढचा गळा आणि मागचा गळा। तर हा जो काही फ्रॉक आहे तर त्याची पूर्ण उंची आहे 18, त्याच्यातून आपल्याला कमर उंची वजा करायची आहे ती म्हणजे 8, म्हणजे किती होणार 10, म्हणजे 10 खालचा पोर्शन आणि 8
आपला कमर उंचीपर्यंतचं. तर असं टोटल किती आहे 18 आहे, म्हणजे 2 पार्टमध्ये आपल्याला कट करायचं आहे. वरचा पोर्शन 8 मध्ये आणि खालचा 10 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता इथे छाती आहे 21, तर आपण लुझिंग 3 इंच ऍड करणार आहोत. तर तुम्हाला इथे वाटत असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा करू शकतात, पण मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवते, कस्टमरला थोडा मोठाच हवा आहे. ठीक आहे. तर कमर घेरमध्ये पण आपण तेच केलेलं आहे, 3 एक्स्ट्रा घेतलं. त्यानंतर जेवढं काही शोल्डर आहे त्याचं निम्म घ्यायचं. तर शोल्डर आहे 8, त्याचं निम्म होतं 4. ठीक आहे. पुढचा गळा आहे 3, मागचा गळा आहे 2.5. तर अशा पद्धतीची ही मापं आहेत. तर ही मापं टाकून आता आपण हा ड्रेस कट करणार आहोत. तर चला मग आता आपण हा फ्रॉकसाठीचं कटिंगला सुरुवात करूयात. तर इथे मी या फ्रॉकसाठी टोटल 1 मीटर असं अस्तर घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आता आपण अस्तरवर कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर मग ओढणीमध्ये कुठे कुठे कुठल्या पोर्शनमध्ये काय काय बसतंय त्यानुसार आपण ते करूयात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता आपण वरचा पार्ट याचा कट करून घेणार आहोत. तर वरचा पार्ट कट करण्यासाठी आपण बघा हा जो काही खालचा पोर्शन आहे ना, तर तो 4 पदरी घडी घालून घेऊयात, म्हणजे उरलेला आपल्याला परत खाली घेरसाठी घेता येईल. म्हणजे जेवढा जास्त कपडा तेवढा घेर, त्यामुळे मग कडेचाच पार्ट आपण पुढच्या भागासाठी वापरू, म्हणजे सरळ सरळ कपडा आपला उरेल आणि वेस्ट पण जाणार नाही. तर बघा मग सगळ्यात आधी 4 फोल्ड आता घडी करून घेतली. तर बंद बाजूची साईडने आता टाकायचं आहे आपल्याला उंची. तर इथे उंची आहे 8, म्हणजे जो काही वरचा पोर्शन आहे, आणि 1 इंच मार्जिन. तर असं आपण टोटल 9 इंचाला इथे मार्किंग करून घेणार आहोत. आणि बघा आता तिथे मार्किंग करून झाल्यानंतर आपण इथून टाकायचं आहे शोल्डर 4 इंचाचं. जेवढं शोल्डर आहे तेवढा मुंडा, म्हणजे मुंडा सुद्धा मी इथे 4 घेतला. इथून आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 6 चौक 24. ठीक आहे. आणि कमर आणि घेर आणि छाती दोन्ही सेमच आहे, लहान फ्रॉक आहे त्यामुळे. ठीक आहे. या पद्धतीने जॉईन केला. तर 1.5 इंच इथं बघा मी मार्जिन ॲड करते. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने ते जोडून घ्यायचं. त्यानंतर आता काय करायचं, इथून 1लाच मार्किंग करून आपल्याला मुंडाचा आकार द्यायचा. हा स्लीवलेस फ्रॉक आहे त्यामुळे मग दोन्ही पुढचं मागचं आपण इथे सेमच घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता ही मार्किंग करून झालेली आहे. तर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करणार आहोत. काहीही कमी जास्त इथे घेणार नाहीये. जर का हा स्लीवचा फ्रॉक असता तर मुंड्याचा शेप आपण थोडा चेंज केला असता, पण इथे हा स्लीवलेस आहे त्यामुळे मग मुंडा फक्त 1 इंचाला मार्किंग करून आपण शेप दिलेला आहे, लक्षात राहू द्या. जर का तुम्हाला स्लीवचा लावायचं असेल, म्हणजे स्लीवचा कटिंग करायचं असेल, तर याआधी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर बरेचसे स्लीव्ज असलेल्या सुद्धा फ्रॉकचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा आता ही टोटल आपली पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे, म्हणजे वरचा पार्ट. तर तो आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा एक्झॅक्टलीच करायचं आहे, कुठेही काही आता एक्स्ट्रा घ्यायचं नाही. जी मार्किंग केली ती आपली परफेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा आता वरचा पार्ट आपला कट झालेला आहे. त्यानंतर आता आपण खालचा पोर्शन कटिंग करून घेऊयात. तर याचं गळे वगैरे जे आहेत तर ते आपण आता डायरेक्ट स्टिच करतानाच कट करणार आहोत. ठीक आहे. तर बघा हा जो काही पार्ट उरलेला आहे आपला अस्तरचा, तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून मी इथे ठेवून घेतलेला आहे बघा. आणि कडेचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना, तर तिथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे मग ते सरळ होईल. ठीक आहे. तर बघा आता खालचा जो काही पोर्शन आहे ना, तर तो आपल्याला म्हणजे टोटल उंची 18 आहे. 8 वजा केल्यानंतर उरतं 10, आणि 10 मध्ये 1 इंच पण मार्जिन. तसं आपल्याला टोटल 11ला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी 11ला मार्किंग करून घेते. हे बघा ह्या पद्धतीने टेप ठेवून. तर एक सेंटरला स्टार्टिंगला असं 2-3 मार्किंग करते, म्हणजे मग ते आपलं तिरकं वगैरे जायला नको. आणि 1 मीटरमध्ये वरचा पोर्शन कट केल्यानंतर जेवढा उरलंय तेवढं सगळंच मी अस्तर इथे घेते. म्हणजे काय होईल की ते आपल्याला थोडंसं जास्त घेर मिळेल. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त घेर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण हा फ्रॉक साधारणतः 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी आहे. तर तेवढ्याच्या साईजसाठी आपल्याला हे भरपूर सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित सरळ ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपलं अस्तर हे नेहमी थोडंसं कमी असतं, तर मग खालून अजून मी थोडंसं कमी करून घेते. तर बघा एक लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने, आणि मग तिथून असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित एकाच लेवलमध्ये. ठीक आहे. तर बघा आता हा आपला खालचा पोर्शन सुद्धा कटिंग झालेला आहे. वरचा आणि खालचा असं दोन्ही कटिंग झाला. तर आता आपण अस्तर ठेवून ही जी काही ओढणी आहे ना, तर त्याचा पोर्शन सुद्धा कट करून घेऊयात. तर बघा आता दोन्ही जर प्रिंटेड घेतलं तर ते छान लुक येणार नाही. त्याचबरोबर नुसतं प्लेन कपडा आपला वरचा पोर्शनमध्ये बसत नाहीये, किंवा नुसतं खालच्या पोर्शनमध्ये सुद्धा बसत नाहीये. तर बघा मग मी ह्या पद्धतीने काठाच्या साईडला ठेवून घेतलं बघा, आणि ते कट करून घेते. तर आपल्याला 4 पदरी हे कटिंग करून घ्यायचं आहे, लक्षात राहू द्या. तर बघा मी जो काही काठ होता ना, तर तो सेंटरलाच घेतलेला आहे. तर बघू छान अशी डिझाईन तयार होईल, तुम्हाला ते पुढे लक्षातच येईल. आणि हे 2 पोर्शन कट केले तर अजून 2 पार्ट आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे. ठीक आहे. असं 4 पदरी मग ते कट केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला
हा मधला जो काही प्रिंटेड पार्ट आहे तर तो पण कटिंग करून घ्यायचा आहे खालच्या पोर्शनसाठी. ठीक आहे. तर बघा मग मी व्यवस्थित इथे ठेवून घेतलेलं आहे जे काही आपलं अस्तर होतं आणि त्यापेक्षा अजून थोडंसं मी काय करते आता एक्स्ट्राचं घेते म्हणजे जास्त घेर येईल. ठीक आहे. तर बघा मग इथे सुद्धा आता मी 11 इंचाची मार्किंग करून घेते म्हणजे बरोबर ते एकाच लेवलमध्ये येईल. हे बघा आणि इथे सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर याच्या कोपऱ्यात सुद्धा करून घेते. हे बघा एवढा पार्ट आहे तिथं आणि बघा हे आता एकाच लेवलमध्ये मी हे कटिंग करून घेते. सगळ्यात आधी खालचा पार्ट कट करते आणि इकडचं सुद्धा जे काही प्लेन आहे तर ते सुद्धा एक्स्ट्राचं कट करून सेपरेट करून घेते. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने डबल फोल्ड कपडा आहे हा, लक्षात राहू द्या म्हणजे भरपूर प्लेट्स येणार आहेत आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथून वरच्या साईडने सुद्धा आपण इथे कटिंग करून सेम करून घेऊयात कारण की तिथूनच आपण वरचा पोर्शन कट केला होता त्यामुळे मग ते थोडंसं वरखाली होतं. तर बघा हे डबल लेअरमध्ये आता आपला हा मधला जो काही प्रिंटेड पोर्शन होता तर तो पूर्ण कट करून घेतलेला आहे खाली लावण्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता ही खालच्या पार्टची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे आणि वरच्या पार्टची सुद्धा कटिंग झालेली आहे, अस्तर पण आणि आपला जो काही कपडा होता फ्रॉकसाठीचा तो सुद्धा. तर आता आपण हा कटिंग केलेला फ्रॉक स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची कटिंग करायची कारण की दोन्हींची गळ्याची कटिंग आपण इथे केलेली नाहीये. तर ह्या पद्धतीने बरोबर बघा घडी घालून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला सर्वात आधी गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे आता आपण 1.25 इंच गळारुंदी घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे कटिंगच्या वेळेस मी सांगितलंच होतं किती काय घ्यायचं आणि 3 गळा. सेम इथे सुद्धा बघा गळारुंदीची मार्किंग करून सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बघा आता इथे तुम्हाला जसा गळ्याचा शेप द्यायचा असेल तसं तुम्ही देऊ शकतात. गोल घ्यायचा असेल, पानगळा घ्यायचा असेल, पंचकोनी घ्यायचा असेल तर बघा मी इथे बेसिक गोल गळा तुम्हाला देऊन दाखवते आणि इथे आता आपल्याला सरळ कटिंग करायची आहे. तर ती कशी तर मी तुम्हाला सांगते. त्याआधी आपण मागच्या गळ्याची मार्किंग सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायची आहे. फक्त मागचा गळा आहे 2.5चा, गळारुंदी 1.25च घ्यायची आणि ह्या पद्धतीने बघा तो बॉक्स सुद्धा ड्रॉ करून घेतला आणि गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हे जे काही गळे आहेत तर आता ही जी काही ओढणी होती तर त्यामध्ये ॲक्च्युली आपण एक फ्रॉक शिवलेला आहे आणि जो काही उरलेला आहे त्यात अजून एक फ्रॉक आपल्याला बसवायचा होता. तर बघा उरलेला कपडा काही तिथे पुरत नाहीये त्यामुळे ह्या पद्धतीने आता मार्किंग केली आणि इथून बघा आता मी सरळ कट करून घेते. ठीक आहे. आणि जो काही वरचा पोर्शन आहे ना सेम बॅक साईडचं सुद्धा तेवढंच करून घेऊयात म्हणजे दोन्ही पण पुढचा आणि मागचा सेमच होऊन जाईल. हे बघा ह्या पद्धतीने त्याच लाईनमध्ये आपण इथे कट केलेलं आहे. ठीक आहे. आता जी काही कटिंग केलेली आहे वरच्या पार्टची जी शोल्डरची तर ते आपण सेपरेट आता काट लावणार आहोत तिथे कारण की थोडेसे काट उरलेले आहे पण हा सरळ कपडा काही तिथे पुरत नव्हता. ठीक आहे. तर बघा आता स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हा जो काही पार्ट आहे बघा त्याचे 2 तुकडे सेम करून घेऊयात आपण आणि त्यानंतर एक पुढे एक मागे आपण असं लावणार आहोत. तर हे बघा हा जो काही पार्ट आहे तर तो यामध्ये ठेवायचा आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता स्टिच करताना तर लक्षात राहू द्या दोन्ही उलटं करायचं. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की जो काही कपडा होता मेन फॅब्रिक तर तो सरळ ठेवला आणि त्यावर आपण अस्तर ठेवला आणि बघा मुंड्यापासून ह्या पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे किंचितसा मेन फॅब्रिक कमी पडतोय. ठीक आहे. आपण त्यानंतर जॉईंट देऊन घेऊयात. ठीक आहे. तर बघा इथून टीप मारून झाल्यानंतर वरचा पार्ट जो काही एक्स्ट्राचा आहे तर आपण तो कटिंग करून घेणार आहोत इथे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा पार्ट आपला व्यवस्थित प्रॉपर जसा शेप आहे ना तसाच सरळ व्हावा त्यासाठी. ठीक आहे. हे बघा या पद्धतीने ते सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे तुम्ही की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही टॉपची आणि व्यवस्थित प्रॉपर तयार होईल म्हणजे जो काही वरचा पार्ट आहे ना तर तो फिनिशिंग सहित रेडी होईल आणि फ्रॉकसुद्धा छान फिनिशिंग सहित दिसेल. ठीक आहे. तर बघा दाबटीप देऊन झाल्यानंतर आता ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे आणि बघा इथपर्यंत आपण ते आहे तसंच टीप मारून जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं बघा आता मेन फॅब्रिक जो काही एक्स्ट्राचा आहे कडेचा आता कडेला तर किंचितसाच आहे एवढा काही नाहीच आहे पण खालच्या साईडला जो काही आहे तर तो कट करून सेपरेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण छोटंसं जॉईंट देऊन ते रेडी करून घेऊयात. तर थोडासा कपडा उरलेलाच आहे मेन फॅब्रिकचा तर तो डायरेक्टच आता फोल्ड करून आपण तिथे जॉईंट देऊ शकतो. हे बघा मी छोटीशी पट्टी इथे काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती आता या पद्धतीने बघा फोल्ड करून इथे ठेवून
सिंपलची एक सरळ टिप मारून घ्यायची आहे, हे बघा. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं आहे. तर बघा इथून सुद्धा टिप मारून ते जॉईन करूयात, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करणं सुद्धा सोपं जाईल आणि हा पोर्शनसुद्धा आपला व्यवस्थित एकसारखा तयार होईल. कुठे धागे वगैरे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाही. हे बघा, ठीक आहे. बघा जॉईन पण देऊन झालं आणि परफेक्ट अशी फिनिशिंग सहित हा पार्ट आपला रेडी झाला. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपल्याला करायचा आहे. तर तिथे सुद्धा सेम मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावर ठेवायचं आहे आपल्याला अस्तर. आणि बघा ह्या पद्धतीने बरोबर मुंड्याच्या साईडने आणि वरनं बघा साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता जो काही मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचा बघा इथला, तर तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला, कारण की ते व्यवस्थित फोल्ड व्हावा त्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुढचा पार्ट केला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा मागचा साईडचा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. बघा असं सरळ करायचं आहे आणि इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर इथे दाबटीप देताना सुद्धा पुन्हा मी तेच सांगेल, काळजी घ्यायची आहे. अस्तरचा कपड्यावरती दिसणार नाही, म्हणजे याची फिनिशिंग बिघडणार नाही, फ्रॉकची पण नाही. आणि हा आपला जो काही पोर्शन आहे तो सुद्धा एकदम छान व्यवस्थित फिनिशिंगसहित दिसेल. आणि फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाची असं, ड्रेस असो, ब्लाऊज असो, फ्रॉक असो, काही पण असो, ठीक आहे. आणि सेम तसंच बघा आपल्याला आता कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तसं जोडून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर हे आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा कटिंग करतो, कारण की ते आपल्याला स्टिच करताना कमी पडायला नको त्यासाठी. आणि बघा मग खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून आपण हे एकदम परफेक्ट मापाचं तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर इथे आपल्याला आता काजं बटनपट्टी तयार करायची आहे, कारण की हा छोट्या मुलीचा फ्रॉक आहे आणि कस्टमरला ह्या फ्रॉकला बटन हवे आहेत. त्यासाठी बघा मग मी इथून सेंटरला मार्किंग करून सेंटरला कट करून घेतलेला आहे. तर एक साईडला आता आपण काजपट्टी आणि एक साईडला बटनपट्टी लावून घेणार आहोत. तर ज्यावेळेस आपण बघा फ्रॉकची कटिंग केली आहे त्यावेळेस जो काही आपला अस्तर उरलेला आहे त्यापासूनच आता आपण काज आणि बटनपट्टी तयार करणार आहोत. तर बघा एक पट्टी घेतली मी साधारणतः 1.25 ते 1.5 इंचाची, ह्या पद्धतीने फोल्ड करायची बघा वरून सुद्धा. आणि इथे आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ही पट्टी बघा ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर पुन्हा सांगेल, दाबटीप देताना फिनिशिंगची टीप महत्त्वाची म्हणजे अस्तर दिसणार नाही याची काळजी घेताच तुम्हाला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून तुम्ही एक टीप मारू शकतात, पण इथे आपल्याला काजं करावं लागणार आहे. त्यामुळे मग मी सरळच बघा जेवढं डिस्टन्स होतं तेवढी टीप मारणे, म्हणजे काजं करणं पण आपल्याला नंतर सोपं जाईल. त्यानंतर आता आपल्याला इथे बघा बटनपट्टी लावायची. तर बटनपट्टी ही एक्स्ट्राची असते, तर ती आता आपण खालच्या साईडने लावणार आहोत. बघा हुकपट्टी कसं म्हणजे जी काही आधीची पट्टी होती तर ती आपण वरच्या साईडने लावली. तर बघा ही खालच्या साईडने ठेवून आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने टीप मारायची. वरती बघा व्यवस्थित फोल्ड सुद्धा करून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर बघा ही ह्या पद्धतीने वरती काढायची आहे आणि बघा एक्स्ट्राची बरोबर फोल्ड होईल एवढी फोल्ड करून इथे आपण टीप मारली. म्हणजे सेम आपण जसं हुकपट्टी लूपपट्टी लावत असतो सेम तसंच आपण बटनपट्टी काजपट्टी लावत असतो आणि त्याच पद्धतीने लावून घेतलेली आहे. पद्धत खूप सोपी आहे, त्यात काही एवढं अवघड नाही. ठीक आहे. तर बघा आता हे दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, कटिंग केली होती आपण वरचा हा जो काही पार्ट होता बघा शोल्डरचा, तर तो ह्या पद्धतीने घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यासाठी आपल्याला अस्तर आणि काठ असं दोन्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मग इथे मी ह्या पद्धतीने ते ठेवून घेतलेले आहे, कारण की ते सेपरेट होतं पुढचं आणि मागचं. तर ते दोन्ही ओपन करून असं ठेवून मार्किंग करून घेऊयात. हे बघा आणि आता ते आपण कटिंग करून घेऊयात. तर डबल मी कट केलेला आहे, कारण की आपल्याला दोन्ही साईडला लागणार आहे त्यामुळे. तर बघा डबल कपडा होता तर तो सेपरेट करून घेतला. आणि बघा जो काही काठ होता ना तर तो आपल्याला इथे लागणार आहे. तर बघा एवढा काठ उरलेला आहे व्यवस्थित, तर तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा ते वरचं पार्ट जे आहे ना तर ते आपण रेडी करून घेऊयात. दोन काठ आपण इथे सेपरेट करून घेतलेत. बघा ते आता ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे ओपन करून, एक इकडे आणि एक तिकडे. बघा कर्व भाग बरोबर आपण मुंड्याच्या साईडला घेणार आहोत आणि त्यावर बघा ह्या पद्धतीने ते काठसुद्धा ठेवलेले आहे. आता ते बघा दोन्ही उलटं केलं. लक्षात ठेवू शकता तुम्ही की काठ सरळ ठेवलेला आहे मेन फॅब्रिक आणि त्यावर अस्तर ठेवून बघा दोन्ही साईडनी कडेने आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेतलेली आहे. सेम तसंच बघा
इकडच्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे. फक्त लक्षात राहू द्या मार्जिन दोन्ही साईडला सेम ठेवा, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित शोल्डर पट्ट्या तयार होतील, नाहीतर मग एक कमी वगैरे व्हायला नको. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडचं. हे बघा इथून सुद्धा, आणि इथे छोटे छोटे कट्स मारले म्हणजे तो कर जो आहे थोडासा आपला मुंड्याचा तर तो व्यवस्थित येईल. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडची जी काही शोल्डर पट्टी आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे. बघा इथे छोटे छोटे कट्स मारलेले आहे. आता आपण हा पार्ट बघा या पद्धतीने सरळ करून घेणार आहोत, आणि सरळ केल्यानंतर ते व्यवस्थित प्रेससुद्धा करायचं आहे. सेम तसंच दुसरं पण आपण सरळ करून घेऊयात, म्हणजे दोन्ही सोबतच रेडी होईल. आणि बघा इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप, तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडावरती दिसणार नाही, म्हणजे ही जी काही पट्टी आपण तयार करतोय तर त्याची फिनिशिंग बिघडणार नाही. हे बघा सेम त्याच पद्धतीने आता इथे सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात, आणि त्यानंतर बघा इथून सुद्धा आता ही जी काही दाबटीप दिलेली होती त्यानंतर कडेला बघा आपण टीप मारून जॉईन करूयात, म्हणजे मग तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि तिथून एक्स्ट्राचं पण कट करूयात, म्हणजे ते व्यवस्थित एकसारख्या तयार होतील. हे बघा ह्या पद्धतीने. तर बघा आता इथे हे जे काही आपल्याला शोल्डर पट्टी लावायच्या होत्या तर त्या तयार झालेल्या आहेत, तर त्या आता आपण ह्या पोर्शनला लावून घेऊयात. तर बघा सेंटरपासून आता आपल्याला गळारुंदी जेवढी होती ना तर त्याची मार्किंग करायची आहे, म्हणजे बरोबर तेवढंच होईल आणि जास्त ते स्प्रेड होणार नाही. तर बघा बॅक साईडचं पण सेम तसंच करायचं आहे, आणि ह्या मार्किंग केलेल्या आहे ना तर तिथून ह्या पद्धतीने आता आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन सोडून टपट्ट्या लावून घ्यायच्या आहे, कारण की शोल्डरमध्ये आपलं कमी होणारच होतं त्यामुळे, आणि गळा पण आपण थोडासा एक्स्ट्रा घेतला होता. तर बघा ह्या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे. एक साईडचं पॅक झालेलं आहे. तर बघा दुसऱ्या साईडची पण आपण सेम त्याच पद्धतीने ती पट्टी लावून घेणार आहोत. तर बघा छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणजे आपल्याला बघा कपडा पुरत नव्हता तिथे, त्यामुळे आपण असं फॅन्सी लुकमध्ये हे स्टिच करत आहोत. आणि पहिला जो फ्रॉक होता तर तिथे आपण जसा कपडा होता तसं केलं होतं ॲडजस्ट तिथे पण, आणि आता जो काही उरलेला कपडा होता त्यात फ्रॉक बसवायचा होता, त्यामुळे मग आपण ह्या पद्धतीने स्टिच करत आहोत. तर बघा पुढच्या साईडलाच झालेलं आहे. आता मागच्या साईडला पण व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली आहे बघा इथे मी, आणि बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे सुद्धा टीप मारून आता आपण ही शोल्डर पट्टी जॉईन करून घेऊयात. तर व्यवस्थित बघा डबल टिपच दिलेली आहे, म्हणजे प्रॉपर ते पॅक होईल, ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. हे बघा इथे सुद्धा सेम तसंच. तर छान लुक आलं आहे बघा, वेगळंच झालेलं आहे. थोडं शोल्डर पट्टी आपली याची झालेली आहे, काठाची खाली पण कॉर्नरला काठ आलेला आहे, मध्ये प्लेन आला आहे, छान कॉम्बिनेशन दिसते बघा. तर हा पार्ट आपला वरचा पूर्ण रेडी झालेला आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, खालचा पोर्शन याला जोडून स्टिच करून घ्यायला सुरुवात करायची आहे. तर बघा सगळ्यात आधी काय करूयात, आता ही बटन पट्टी ते आहे ना ते एकमेकावर ह्या पद्धतीने ठेवून आपण तिथे टीप मारूयात, कारण की एवढं आपल्याला डायरेक्ट ओपन नको आहे. 2 ते 3 बटन आपण लावणार आहोत, त्यामुळे मग ते टीप मारून आपण जॉईन करून घेतलं. ठीक आहे. तर बघा आता हा जो काही पार्ट आहे तर सगळ्यात आधी मेन फॅब्रिक लावणार आहोत. त्यातला एक पार्ट घेतला बघा, आणि खालचा पोर्शन सरळ ठेवला, आणि हा जे काही खालचं जोडतोय आता तर ते उलटं करून घेतलेलं आहे बघा, आणि ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या आधी हा पार्ट लावलेला आहे आणि त्यानंतर आपण अस्तरचा पार्ट लावणार आहोत. तर बघा व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स टाकायच्या आहे, तुमच्याकडे जेवढा कपडा अवेलेबल असेल त्यानुसार. तर इथे सुद्धा बघा तुमच्या लक्षात येईल की वरती प्रिंटेड आहे, मध्ये प्लेन, आणि खाली परत काठ. तर हे सुद्धा वेगळ्याच कॉम्बिनेशनचं तयार झालेलं आहे. मी पुन्हा सांगते, ओढणीचा जो काही कपडा उरलेला होता तेवढ्याच्यामध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं कटिंग केलं, पण छान लुक येईल बघा. आणि हे एक्स्ट्राचं आता कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यावर हे बघा हे अस्तर ठेवून, अस्तरचे पण 2 पार्ट होते, एक पुढे आणि एक मागे. तर जो काही पुढचा होता तर तो लावून घेऊयात, आणि तिथे सुद्धा सेम बघा त्याच पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपण इथे टीप मारून घेतोय. ॲक्च्युली ह्या बॉक्स प्लेट तर नाही घेतल्या, पण बॉक्स प्लेट सारख्याच घेतलेल्या आहे, मोठ्या मोठ्या, खूप काही छोट्या घेतल्या नाही, कारण की कपडा हा कडक होता. तुमचा जर का सुळसुळा मऊ कपडा असेल तर तुम्ही जवळजवळ प्लेट्स घेऊ शकतात, छान लुक येईल. तर बघा एकदम परफेक्ट एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहे, आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आलं आहे. वरच्या साईडला एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग छान आहे, आणि त्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित एकसारख्या दाबल्या जातील. तर बघा आता पुढचा पार्ट आपला हा पूर्ण झालेला आहे, अस्तर पण आणि मेन फॅब्रिकसुद्धा लावून झालेला आहे. हे बघा
तर सेम त्याच पद्धतीने बॅक साईडला सुद्धा लावून घेऊयात. तर तिथे सुद्धा बघा तो पार्ट सरळ आणि हा खालचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत इथे जोडून घ्यायचं आहे. तर बघा खूप छोट्या प्लेट्स घेतलेल्या ना, मी पुन्हा सांगते, कपडा हा कडक होता त्यामुळे मग व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स दिसाव्या त्यासाठी ह्या पद्धतीने मी स्टिच केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर का सुळसुळा कपडा असेल तर एकदम छोट्या छोट्या प्लेट्ससुद्धा टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर त्यावर अस्तर लावायचं आहे. तर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आधी सरळ वरती जोडून सुद्धा प्लेट्स टाकू शकतात, पण शक्यतो कसं असतं ना, आपल्या अस्तरचा घेर हा कमी असतो आणि मेन फॅब्रिकचा घेर हा जास्त असतो, त्यामुळे मग इथे शक्यतो सेपरेट लावलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे 1 मीटरच कपड्यामध्ये आपला हा फ्रॉक रेडी होतोय. म्हणजे अस्तर तरी आपल्याला फक्त इथे 1 मीटर लागलेला आहे. तर बघा आता ह्या पद्धतीने सरळ करून आता इथून वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीपने काय होतं की लूक जरा छान येतं आणि त्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित एकसारख्या दिसतात. तर बघा आता पुढचं आणि मागचं दोन्ही पण आपल्या इथे झालेलं आहे. एकदम परफेक्ट एकसारख्या प्लेट्स टाकल्या गेलेल्या आहेत. बघा बघितल्यावर लक्षात येतं ॲक्च्युली कॉम्बिनेशन पण छान आलेलं आहे. कमरेच्या तिथे पण काट आला आहे, खाली पण काट आला आणि बघा तिथे जॉईंटच्या वरती सुद्धा वर्क आलेलं आहे थोडंसं आणि मध्ये पूर्ण प्लेन आलेलं आहे, त्यामुळे ते कॉम्बिनेशन छान दिसते आणि फ्रॉकचं पण लुक नक्कीच छान येईल. आता त्यानंतर आता फिटिंग टाकायची आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला बंदसुद्धा बांधायचं तयार करून घ्यायचं आहे. तर बघा ही पट्टी कडेची उरलेली होती तर ती मी घेतलेली आहे आणि ती आता उलटी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बघा इथून आता थोडंसं कर्वमध्ये टिप मारायची आधी आणि त्यानंतर सरळ मारायची आहे, म्हणजे ते खालच्या साईडला येईल आपलं. तर बघा ही पूर्णच पट्टी आहे. आधीच्या फ्रॉकला तरी आपण जॉईंट दिला होता, पण इथे होतो उरलेला कपडा त्यामुळे, आणि इथून पुन्हा बघा कर्व केलेला आहे. ठीक आहे. आता या पद्धतीने टिप मारून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं कट करून कर्वचा जसं काही शेप आहे ना तसं थोडासा देऊन घेऊयात. हे सुद्धा एक्स्ट्राचं कट करून सेम केलेलं आहे, इकडचं सुद्धा कट केलं आणि आता बघा ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरपासून कट केलेली आहे. आता स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. बघा होते स्क्रूड्रायव्हरच्या याने, तुम्ही पेन वगैरे काही पण यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, किंवा सुई दोन्हीने सुद्धा होतं, पण इथे स्क्रूड्रायव्हरने होतं कारण की ब्रॉड आहे, खूप काही बारीक नॉट नाही आहेत त्यामुळे. तर बघा आता दोन्ही पण नॉट इथे रेडी करून घेतलेले आहे व्यवस्थित प्रेस करून. त्यानंतर बघा आता हा फ्रॉक ह्या पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि आता आपल्याला मार्किंग करायची आहे छातीची. तर इथे 12 होती छाती, तर बघा मग 12ला मी मार्किंग केली, म्हणजे ॲक्च्युली 24 होती तर 24चं निम्म 12 आणि कमरसुद्धा छोटा फ्रॉक आहे, दोन्ही सेमच होतं. हे बघा आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टिप मारायची आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं, ती नॉट बघा ह्या पद्धतीने मध्ये कमरेच्या तिथे बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर आता इथपर्यंत आपण टिप मारलेली आहे. त्यानंतर काय करायचं, मेन फॅब्रिक आतमध्ये फोल्ड केला आणि फक्त अस्तरच आधी जोडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कर्व व्यवस्थित राहतो. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंगची जी काही टीप आहे तर ती टाकून घेऊयात. तर बघा इथून व्यवस्थित लॉक करायचं आणि दुसऱ्या साईडचं जो काही बंद आहे तर तो सुद्धा मध्ये बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा बघा आता मेन फॅब्रिक आतमध्ये फोल्ड केला आहे आणि आधी अस्तरला टीप मारून घेतली आणि त्यानंतर बघा अस्तर ह्या पद्धतीने वरती करून जो काही मेन फॅब्रिक आहे तर तिथे टीप मारायची. ह्या पद्धतीने काय होतं की आपला जो काही घेर आहे तर तो व्यवस्थित येतो, कारण की कसं ना अस्तर हे आपलं कमी असतं आणि दोन्ही सोबतच जॉईन केलं की तो घेर तिथल्या तिथंच पॅक होऊन जातो. तर तसं होऊ नये त्यासाठी मग शक्यतो खाली अस्तराने घेर म्हणजे आपलं जो काही मेन फॅब्रिक असेल तर ते सेपरेट जॉईन करायचं, म्हणजे व्यवस्थित होतं ते. आणि जेवढ्या प्लेट्स आहे जेवढा घेर आहे तर ते व्यवस्थित येतं आणि ते घालायला पण कम्फर्टेबल असतं. आणि त्यानंतर बघा खालच्या साईडने आता फोल्ड करून आपण इथे टिप मारून घेऊयात, म्हणजे धागे वगैरे निघायला नको. इथे तुम्ही पिको पण बऱ्याचदा करू शकतात. अम्ब्रेला फ्रॉक असेल तर बऱ्याचदा मग टिपची काही गरजच नसते, तो गोलाकार असतो आणि तो व्यवस्थित टिपणी येत नाही, तर अशा वेळेस आपल्याला पिकोच करावं लागतं. पण इथे प्लेट्स टाकून आपण हा फ्रॉक स्टिच केलेला आहे, त्यामुळे मग आपण इथे या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घेऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि जर जो काही मेन फॅब्रिक आहे तिथे तर डायरेक्ट काट आहे, तिथून तर काही ओपन होणार नाही आहे, त्यामुळे तिथे आपल्याला टिप मारायची आता ह्या फ्रॉकला गरज नाही आहे. तर बघा आता हा फ्रॉक सरळ करून दाखवते. तर हा फायनली आपला पूर्ण फ्रॉक स्टिच करून झालेला आहे. बघू शकतात खूप छान प्लेट्स आलेले आहे.
काठ कॉम्बिनेशन प्लेन कपडा पण आपण छान कॉम्बिनेशन यूज करून हा फ्रॉक इथे पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. हे बघा बॅक साईडला पण व्यवस्थित आलेला आहे. तर बघा एक फ्रॉक स्टिच केलेला आहे याआधी आपण त्या ओढणीपासून, आणि मग त्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये जसा बसेल तसा जसं ॲडजस्ट होते तसं आपण काठ, तो प्रिंटेड कपडा, तो प्लेन कपडा ॲडजस्ट करून हा फ्रॉक फायनली पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर लुक आलेला आहे आणि खूप छान तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या उरलेल्या कपड्याच्या कॉम्बिनेशनमध्ये छान असा फ्रॉक जसं ॲडजस्ट होईल तसं स्टिच करू शकतात. तर नक्की स्टिच करून बघा. सो बघा मग फायनली खरं तर संपूर्ण असा फ्रॉक छान रेडी झालेला आहे. फिनिशिंग खूप सुंदर आलं, घेर सुद्धा खूप आलेला आहे आणि प्लेट्स कशा सेटअप वगैरे करायच्या, कशा टाकायच्या हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा असा छानसा फुल घेरदार फ्रॉक नक्कीच जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थोडासा फॅन्सी टाईप हा फ्रॉक आहे, छान असा रेडी झाला, सो नक्की ट्राय करा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.